मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा सिंडी जानवे परिधान करणारा आहे का, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचं जशास तसं उत्तर अर्थात जे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ते उत्तर देणार आहे। यामधील एकही शब्द माझा स्वतःचा नसणार आहे। यातील प्रत्येक शब्द ना शब्द स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असणं गरजेचं आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी, या विश्वासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इतके महत्त्वाचे आहेत। जर प्रत्येक माणसापर्यंत जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे खरे विचार जर पोहोचले तर मित्रांनो, या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात ते पहा। सिंडी राखणं आणि जानवं घालणं हे वरवरचं सोंग आहे। सिंडी आणि जानवं आहे म्हणून आपल्याला काही खपेल या भावनेने जो कोणी दुराचार करील त्याला दंड भोगावा लागेल, कारण भगवंताला अभिमान घमेंड सहन होत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात। सिंडी आणि जानवे यांच्या बाबतीतील त्यांचा एक अभंग खूप महत्त्वाचा आहे। त्या अभंगामध्ये ते म्हणतात, शिखासूत्र तुझा गुंतला जमान, तोवरी तू जाण श्रुतीदास, त्याची तुझ काही चुकताची नीत, होशील पतित नरकवासी, बहु तू झालाशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शिखासूत्र याचा तोडी तू संबंध, मग तुझ बाधा नाही, तुका म्हणे तरी वर्तुनी निराळा, उमटती कळा ब्रह्मीची या। अर्थात तू जोपर्यंत सिंडी आणि जानवे यांच्या जामिनीमध्ये आहेस, बंधनामध्ये अडकलेला आहेस, तोपर्यंत तू श्रुतीचा अर्थात वेदांचा गुलाम आहेस असं जाण, असं त्यांनी या अभंगामध्ये ब्राह्मण पुरुषाला उद्देशून म्हटलेलं आहे। एखाद्याला जामीन राहिलेला माणूस जसा आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो तसे तुझे हाल झालेले आहेत असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे। वेदांची गुलामी कशी असते मित्रांनो पहा, वेदांनी सांगितलेल्या नियमाचं आचरण करण्याच्या बाबतीत थोडी जरी चूक झाली तरी ते पाप ठरतं। त्यामुळे मनुष्य अधपतित होऊन नरकाला जातो असं मानलं जातं। याचा अर्थ वेदांच्या आज्ञेचे शब्दशः पालन करणं महत्त्वाचं असतं। आणि मित्रांनो, हीच तुकाराम महाराजांच्या दृष्टीने वेदांनी लादलेली गुलामगिरी आहे। या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे। तू सेंडी आणि जानवे यांच्या बरोबर असलेला संबंध तोडून टाक, म्हणजे तुला कसलीही पीडा होणार नाही। मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला जामीन होण्याचं नाकारल्यानंतर आपल्याला पीडा निर्माण होत नाही, आपलं स्वातंत्र्य गमावं लागत नाही। अगदी तसंच हे आहे। प्रपंचात राहून सुद्धा तू त्याच्यापासून अलिप्त राहिलास तर तुझ्यामध्ये ब्रह्माच्या कळा उमटतील, तुला ब्रह्माचं ज्ञान प्राप्त होईल असंही या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, वास्तविक हा अभंग ब्राह्मण पुरुषाला उद्देशून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे। म्हणजे त्या काळामध्ये वैदिक पंडिताला उद्देशून हा अभंग लिहिलेला आहे। त्यामुळे त्या काळातील वैदिक पंडित किती चिडले असतील हे लक्षात ठेवा। परंतु मित्रांनो, आज अशी कंडिशन झालेली आहे, या वैदिक पंडितांप्रमाणे आमचेच काही कीर्तनकार या अवस्थेपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे हा अभंग या कीर्तनकारांना सुद्धा लागू होत आहे। मित्रांनो, सिंडी आणि जानवं हे ब्राह्मणांना श्रेष्ठत्वाची प्रतीके वाटतात। असं जरी असलं तरी प्रत्यक्षामध्ये ती गुलामगिरीचं लक्षण आहे असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दाखवून दिलेलं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे, गुलामांना स्वतःची मते नसतात, तो गुलाम स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही। त्यामुळे त्या गुलामाची प्रतिभा कुंठित होते। अगदी तसंच शिखासूत्र धारण करणारे ब्राह्मण ही वेदांचे गुलाम आहेत। ते वेदांना बाजूला सारून स्वतंत्र विचार करू शकत नाहीत। आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वेदांना सारून स्वतंत्रपणे विचार केलेला आहे। गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद। मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग तर खूप महत्त्वाचा आहे। पूर्वजन्म शिखासूत्र मळमूत्र अंतरी,
तुका म्हणे करीते निंदा धुवट धंदा पुढीलांचा. म्हणजे निंदा करणारे लोक हे मागच्या जन्मात सिंडी व जानवे धारण करणारे आणि अंतर्यामी मळमूत्र म्हणजे विकार धारण करणारे लोक होते असं ते म्हणतात. याचा अर्थ आज कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेले परंतु लोकांची निंदा करण्याचा स्वभाव असलेले लोक हे मागच्या जन्मामध्ये सिंडी आणि जानवं धारण करून मनात विकार बाळगणारे लोक होते असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ असाही होतो की सिंडी आणि जानवं हे निंदा करण्याच्या प्रवृत्तीचे अहंकाराचं द्योतक आहे. आणि मित्रांनो, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची ही टीका वास्तवाला धरून आहे. ही टीका भेदाभेदाला संपवणारी आहे. माणसामध्ये सिंडी आणि जानव्यामुळे जो भेद निर्माण झालेला आहे तो भेद संपवण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही टीका केलेली आहे. परंतु प्रत्यक्ष वैदिक पंडितांनी तुकाराम महाराजांची ही भूमिका लक्षात न घेता त्यांना प्रचंड विरोध केलेला आहे. आणि आज हाच अभंग या वैदिक पंडितांना अडचणीचा वाटत नाही. लक्षात ठेवा, हा अभंग तुकाराम महाराजांचे हे विचार आज आमच्या वारकरी संप्रदायातील जवळपास 70 ते 80% हभप महाराजांना अडचणीचे वाटत आहेत. किती शोकांतिक आहे जे 24 तास ज्ञानोबा तुकोबा भजन करतात त्याच लोकांना तुकाराम महाराजांचे हे विचार मान्य नसावेत. यासारखी शोकांतिका मी जगाच्या पाठीवर कुठं पाहिली नसेल. आणि मित्रांनो, माझं काम आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते जशाच्या तसा त्याच्यामध्ये कसलाही बदल न करता माझं स्वतःचं त्यामध्ये कसलंही मत न घालता जशाच तसं सांगणं हा माझा उद्देश आहे. परंतु मित्रांनो, तुकाराम महाराजांचे हे अभंग सांगितल्यामुळे तुकाराम महाराजांच्या गाथेतील लिहिलेले असताना सुद्धा त्यांचे हे अभंग सांगितल्यामुळे जर मित्रांनो वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांना राग येण्याचा काय संबंध आहे? मी सुद्धा स्वतः एक कीर्तनकार आहे. परंतु मित्रांनो, मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या खऱ्या विचारांचा पाईक आहे आणि त्यामुळे त्यांचे खरे विचार पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या भावनेतून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि ज्या अर्थाने तुकाराम महाराजांनी ब्राह्मण पुरुषाला उद्देशून हे म्हटलेलं आहे त्या अर्थाने आजच्या कीर्तनकारांना, आजच्या वारकऱ्यांना सिंडी ठेवण्याचा काही संबंधच नाही, जानवे घालण्याचा काही संबंधच नाही. परंतु त्यांना तुकोबाराय मान्य आहेत का हा प्रश्न त्यांनी स्वतःला अगोदर विचारण्याची आज वेळ आलेली आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.